त्याच्यामुळे मॅनवर सांगितलंय आय एम ओनली वन, दुसरी भेटणार नाही, दुसरी बघायला जाऊ पण नको. एवढी सुंदर दिसतीये मी. तो वेळेला व्हिडिओ बनवणार आहे मी. हसू नका त्या व्हिडिओला. माझे व्हिडिओ तुम्ही कोणकोणत्या गावातून बघता? तर मैत्रिणींनो, कशी दिसतेय मी आज? आज मी माझ्याच प्रेमात पडली आहे, कारण एवढी सुंदर दिसतेय मी. तुम्हाला म्हणजे मला तरी वाटतंय मी सुंदर दिसते. तुम्हाला काय वाटतंय? बघा ना, त्याच्यामध्ये ही ग्रीन कलरची साडी, त्याच्यामध्ये असा रेड कलरचा ब्लाऊज, मस्त असं माझं मंगळसूत्र, त्यामध्ये टिकली, हळदी कुंकू, नथ आणि ह्या हिरव्या बांगड्या, ज्याच्याने बाईचा शृंगार पूर्ण होतो. ते किती सुंदर वाटते. असं वाटते मी नवी नवरी झाली आहे पुन्हा एकदा. बघा ना, म्हणजे मला तरी मी खूप जास्त आवडते. तुम्हाला आवडते का? माझ्याकडे आज काहीच विषय नाही ब्लॉग बनवायला, मी असंच टाईमपास व्हिडिओ बनवते. कारण आत्ता आहे ना, आम्हाला म्हणजे आता मी व्हिडिओ काढायसाठी तयार झालेली आहे. तर म्हटलं चला आपण व्हिडिओ काढून घेऊयात. पण नेमकं मग अशी वातावरण असं झालं होतं की आत्ता पाऊस पडेल की काय, आणि आता परत गेलं. आता परत ऊन आलेलं आहे आणि मस्त म्हटलं चला दीदीचं तोपर्यंत आवरतं आहे, कारण आम्हाला दोघीला पण व्हिडिओ बनवायचे आहेत. तर ती तिचं आवरती आहे, माझं आवरून झालेलं आहे आणि मी बसले वाट बघत तिची. आता कधी उरकते तिचं काय माहिती. आणि आता ते ट्रेंडिंग माहिती आहे ना तुम्हाला, तो वेळेला व्हिडिओ बनवणार आहे मी. हसू नका त्या व्हिडिओला. म्हणजे तो असं आहे, जनाबाई आली आहे ट्रेंडिंगला, कृष्ण वाजवतो ताता तय्या. तर ते वाला मला बनवायचं आहे. त्याला ट्रेंडिंगला आहे आता सध्या. तसं तर ट्रेंडिंगला आपणच आहे. मस्करी करते आपला. तसं तर आपलं स्वतःवरती प्रेम असलं पाहिजे. तसं माझं माझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तर मला ना कधी कधी असं विषयाला बोलतात, तुझ्यासारखी आहे ना मला दुसरी नकोच. मी म्हणते माझ्यासारखी दुसरी तुम्हाला भेटणार पण नाही. आय एम ओनली वन पीस. म्हणजे असं आहे. आणि हायच, मी ओनली वन पीस आहे, कारण माझ्यासारखी दुसरी मिळूच शकत नाही. एवढी समजूतदार आहे यार मी. सर्व गुण संपन्न आहे. फक्त आता आहे ना, मी म्हणजे तुम्ही माझ्या दीदीच्या व्हिडिओजमध्ये किंवा मला विचारत असता की मी स्वयंपाक नाही करत का, तर मला माहिती आहे मी स्वयंपाक बनवते. फक्त आहे ना, मी व्हिडिओ पोस्ट नाही करत स्वयंपाकाच्या. मी कधी आणि जास्त करून माझं ट्रॅव्हलिंगच असतं. जास्त करून मी घरी नसतेच. तर त्याच्यामुळे स्वयंपाकाचा आणि माझा जास्त संबंध येत नाही. कधीतरी येतो, कधीतरी येतो. येत नाही असं नाही, कधीतरी येतो फक्त. त्यातली त्यात मी काल विशालला विचारलं, तुम्हाला मी धपाटे बनवू का, थालीपीठे बनवू का? म्हणजे मी धपाटे थालीपीठ ते एकच झालं बरं का, पण थालीपीठ बनवू का? म्हणले नाही. आणि एक दिवस मी बनवले, एवढे आवडीने खाल्ले. आणि काल विचारलं बनवू का, तर नाही नको. असं असतं नवऱ्यांचं. कधी त्यांची चॉईस बदलेल ना सांगू शकत नाही. त्यामुळे बायकांना नवऱ्याच्या आवडी जपा बरं का. स्वतःची चॉईस पण कधी बदलेल सांगू शकत नाही त्यांची. त्याच्यामुळे मॅनवर सांगितलंय आय एम ओनली वन, दुसरी भेटणार नाही, दुसरी बघायला जाऊ पण नको. म्हणजे बाकीच्या गोष्टींमध्ये चॉईस आहे, पण एकदा हे पडलं आणि ही बायको म्हणून झाली ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस मिळणार नाही. मग बाकी काय म्हणताय? बरं मला आज तुम्ही सांगा, माझे व्हिडिओज तुम्ही कोणकोणत्या गावातून बघता, कुठून बघता? मला आज कमेंट करून सांगा. मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय करणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं मी कोणत्या विषयावरती ब्लॉग बनवावेत? काय आता मला ना प्रश्न पडला आहे, मी ब्लॉग काय बनवू? म्हणजे आहे जर का विषय मेकअपचा, स्किन केअर रुटीनचा, हेअर केअर रुटीनचा. हेअरचं ते विचारू नका, कारण हेअरच्या बाबतीत माझं असं झालं की मी जशी वारीला चालायला गेले होते ना, तर वारीपासून तिथून तर माझी स्किन टॅन झाली. तर इथलं फक्त एवढं म्हणजे हा ब्लाऊजचा आणि पदरचा भाग आहे ना, तेवढा टॅन आहे. म्हणजे तो बऱ्यापैकी कवर झाला आहे आता, पण थोडाफार राहिला आहे. तर ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढा जास्त हेअरफॉल झाला ना, तर त्याच्यासाठी आता मी एक गोष्ट चालू केलेली आहे, जी मी भरपूर रील्स पण बघितल्या त्या गोष्टीचा. आणि तर माझ्या मैत्रिणी पण सांगितलं, म्हणजे प्रतीक्षाने पण सांगितलं आहे, तर ती गोष्ट तू ट्राय कर. त्यामुळे मी आता ती ट्राय केलेली आहे. म्हणजे जवळपास 8 दिवस झाले मी ती सुरुवात करते. मला एवढीसा फरक आता जाणवायला लागला आहे. पण बघू आता काय होतं आहे. मला जर चांगला रिझल्ट आला ना माझ्या हेअर्सला, तर मी तुम्हाला नक्की सांगेल. म्हणजे आत्तापर्यंत चांगलेच होते, पण वारीला गेल्यापासून काय होतं, पाणी चेंज, जेवण टायमिंगवर नाही, उठणं कधी, झोपणं कधी, हे टाईमचा असा अजिबात मेळ लागत नव्हता. आणि तेव्हा एवढा जास्त हेअरफॉल झाला ना. आणि मग मी ना केसांना बन लावून ठेवला होता. तर त्या बनमध्ये मी ती काढायला गेले ना सकाळी, एवढे केस यायचे त्याच्यामध्ये ना, की बापरे. मग मला रडायला आलं होतं अक्षरशः, की नाही हे काय. मी प्रतीक्षासारखी म्हणजे, प्रतीक्षा आहे बघ ना माझ्या केसांचं काय झालं आहे. पण मग ती आम्ही घरी आल्याच्यानंतर म्हणली, अगं हे ट्राय कर, ते ट्राय कर. मी आता तर 8 दिवस झालं मी ट्राय करते ते, आणि थोडा इफेक्ट जाणवतो आहे.
म्हणजे त्या गोष्टीचा इफेक्ट फक्त केसांसाठीच नाही बरं का, स्किनसाठी पण आहे. फक्त मला थोडासा रिझल्ट येऊ द्या, तेव्हा मी तुम्हाला सांगते. आणि एकदम नॅचरली आयुर्वेदिक आहे, असं वेगळं काहीच नाही आहे. पण ते खायचं आहे, खायच्या गोष्टी आहेत, त्यानंतर तुम्हाला सांगेल मी. दिदे उरकलं का? दिदे उरकलं का? चल, किती वेळ लावते काय माहिती. तर चला, आजचा एवढीसा छोटूसा व्लॉग इथेच एंड करते मी. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी कशी दिसते मला ते कमेंट करून नक्की सांगा.